एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईमधील रेस्टॉरंट संकटात। परिस्थिती अशीच राहिल्यास मुंबईतील हॉटेल्स बंद करावे लागण्याची शक्यता इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनकडून चिंता व्यक्त। पुण्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प। गॅस सेंटरवर व्यावसायिक सिलेंडर नसल्यामुळे मोठी अडचण, तर घरगुती गॅस सिलेंडर सुद्धा 3 दिवसांनी उपलब्ध होत असल्यामुळे अडचणीत वाढ। ठाणे, रत्नागिरीमध्ये गॅस एजन्सीना व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा निम्म्यावर। अमरावतीमध्ये घरगुती सिलेंडरसाठी आठवडाभर वेटिंग, तर नागपुरात छोट्या हॉटेलवाल्यांकडून सर्रास घरगुती सिलेंडरचा वापर। सोलापूर, कोल्हापुरातही बोजवारा। राखीव पेट्रोलियम साठा खुला करण्यास भारताचा नकार। क्रूड ऑइलवरून केंद्र सरकारचा मोठा निर्णय। आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचं राखीव साठे खुले करण्याचं आवाहन। देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत। भारताकडे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध। केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती। एलएनजी तुटवड्याचा ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपन्यांना मोठा फटका। एमआयडीसीला दररोज 250 ते 300 मेट्रिक टन एलएनजीची गरज। मात्र युद्धामुळे पुरवठा विस्कळीत। स्टील कंपन्यांमधील युनिट बंद पडण्याच्या मार्गावर। इराण इस्रायल युद्धामुळे जेएनपीटी बंदरामध्ये 4000 कंटेनर अडकले। कंपन्यांकडून शिपिंग करण्यास नकार, तर नाना पटोलेंकडून जेएनपीटी परिसराची पाहणी। परिस्थिती सभागृहामध्ये मांडणार। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण। डब्ल्यूटीआयचं क्रूड ऑइल प्रति बॅरल $88 तर ब्रेंट क्रूडच्या किमती $92 पर्यंत घसरल्या। जगासाठी मोठा। सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या लवकर जा ही योजना। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची मोठी घोषणा। महिलांना कामाच्या ठिकाणी लवकर आल्यास लवकर जाण्याची मुभा देण्यात आली। नागपुरातील आरएसएसच्या कार्यालयावर 23 मार्चला काँग्रेस आणि वंचितचा संयुक्त मोर्चा। देशाचं सार्वभौमत्व, स्वायत्तता आणि स्वातंत्र्याशी भाजप आरएसएसची तडजोड। प्रकाश आंबेडकर यांचा आरोप। इंडिगोच्या सीईओ पदावरून पीटर एल्सबर्स यांचा राजीनामा। वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचा उल्लेख। नोटीस पिरियड देखील माफ करण्याची केली विनंती।